अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या आयुष्यात कधी कधी सगळं उलट पालट हे घडत असतं। मेहनत करूनही यश मिळत नाही। प्रामाणिकपणाने वागून सुद्धा लोक हे नाव ठेवतात आणि हृदयात आपल्या सतत चिंता आणि भीती असते। अशा वेळी आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही फिरू पण आपल्याला मार्ग काही मिळत नाही। पण अशा वेळी आपल्याकडे एक गुरु किल्ली आपल्या हातात असते, ते म्हणजे दत्त गुरूंचं नामस्मरण। हे नाम फक्त उच्चार नाही तर आपल्या आत्म्याशी थेट जोडणारी एक शक्ती असते। आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत आणि आज मी तुम्हाला 3 नाम सांगणार आहेत, म्हणजे 3 नामजप करायला तुम्हाला सांगणार आहेत आणि ते 3 नामजप जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील। आणि हे नामजप फक्त आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि मनपूर्वकाने हे नामजप करायचे आहे। तर चला पाहूया पहिलं नामजप कुठलं। तर सर्वांना माहितच आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप आपल्याला करायचा आहे। हे नाम दत्तगुरूंच्या प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा आहे। दिगंबरा म्हणजेच त्यांचं वस्त्र आकाश हे निर्लेप आहे। हे नाम जपताना मनात श्रीपादांच्या तेजस्वी करुणामय चेहरा उभा करा। प्रत्येक वेळी जपताना त्यांच्याकडे आपलं दुःख, चिंता आणि स्वप्न अर्पण करा। हे नाम तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि घरात सौभाग्य, शांतता आणेल। सकाळी उठल्याबरोबर आपल्याला 1 माळ हे नामजप करायचं आहे आणि दिवसाची सुरुवात करायची आहे। 7 दिवसात बघा तुमच्यात नक्कीच काहीतरी चमत्कार हे दिसायला लागतील। दुसरं नामजप आहे ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः। हे दत्तगुरूंचे सार्वत्रिक नाम आहे। हे त्रिकालातील शक्तीला आवाहन करतं। हे नाम जपल्यावर आपल्यावर आलेलं अदृश्य अडथळे दूर होतात। विशेष म्हणजे हे नाम आहे ना, मन, वाणी आणि कर्म या तिन्ही पातळ्यावर कार्य करतं। घरात आर्थिक स्थैर्य, व्यवसायात वाढ आणि नात्यात प्रेम निर्माण होतं। रात्री झोपण्यापूर्वी हे नाम आपल्याला 1 माळ हे जपायचं आहे, म्हणजे 108 वेळा म्हणायचं आहे। मनात श्री गुरूंचा पिवळासह प्रकाश आपल्या भोवती आहे अशी कल्पना करा। ही प्रक्रिया तुम्हाला गाढ झोप, दिव्य स्वप्नदर्शन आणि नशीब उघडण्याची गुरुकिल्ली नक्कीच देतील। आणि तिसरं नाम आहे ओम श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः। हे नाम 3 महत्वाच्या दत्तावताराचं संयुक्त स्मरण आहे। श्रीपाद, नरसिंह सरस्वती आणि दत्तात्रेय या नामाचा जप म्हणजे तिन्ही अवतारांची कृपा एकत्र मिळवणे आहे। हे नाम अडचणीमध्ये अचानक मार्ग काढतं, हरवलेली संधी परत आणतं आणि आध्यात्मिक प्रगतीचं दार उघडतं। दुपारी शांत वेळी हे नाम तुम्ही कमीत कमी 2 किंवा 5 माळा म्हणू शकता। दरवेळी माझं नशीब आता दत्तगुरूंच्या हाती आहे असा संकल्प करा आणि 7 दिवसात बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल। आता ह्या 7 दिवसात काय नियम करायचे हे नामस्मरण करताना ते बघूया। चमत्काराचा मार्ग या 3 नामाच्या जपाने आपल्याला होणार आहे। बघा, सकाळी पहिले नाम, दुपारी तिसरं नाम आणि रात्री दुसरं नाम असं घ्यायचे। प्रत्येक वेळी कमीत कमी आपल्याला इथं 5 माळा तरी करायच्या आहेत। 7 दिवसापर्यंत हा नियम खंड न पाडता पाळा। जप करताना मोबाईल, टीव्ही, बोलणं यापासून दूर राहा। मन विचलित झालं तर डोळे मिटून दत्तगुरूंच्या प्रतिमा समोर आणा। 7 दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडतील त्या तुम्हाला स्वतः सांगतील। दत्तगुरूंचे नाम हे नशीब बदलण्याची खरी गुरुकिल्ली आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल। दुसरं आहे श्रद्धा आणि संयम। गुप्त शक्ती फक्त नाम म्हटल्यावर नाही तर त्यामागचा भाव आणि श्रद्धा सुद्धा महत्वाची असते। नाम जपत असताना दत्तगुरू समोर आहेत, तुमचं ऐकत आहेत आणि ते हसत आहेत अशी भावना ठेवा। ही भावना म्हणजे आपल्या जपाला जीवन देणारी एक प्राणशक्ती आहे। संयम ठेवा। कधी कधी परिणाम हे त्वरित दिसतो तर कधी कधी हळूहळू, पण प्रत्येक वेळी तो परिणाम अचूक आणि तुमच्या हिताचाच असतो। तुम्ही 7 दिवसात जितक्या श्रद्धेने जप करा ना तितकंच फळ तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे। त्यामुळे संयम नक्कीच करा। 7 दिवसाच्या जपात काही संकेत मिळतात, जसे की अनपेक्षित आनंद, मनातील भीती नाहीशी होणे, नात्यात सौम्यता येणे, जुनी अडचण सुटणं किंवा चांगल्या बातम्या मिळणं। कधी कधी स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन सुद्धा होऊ शकतं किंवा त्यांच्या चिन्हासारखं जसे गाय, कुत्रा, एखादं भिक्षुक तुम्हाला भेटू शकतं। हे सगळी लक्षणं सांगतात की दत्तगुरू तुमच्या जवळ आहेत। यावेळी मनात फक्त कृतज्ञतेची भावना ठेवा, कारण बदल आता थांबणार नाही, तर हा बदल नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे लक्षात ठेवा।
आता 7 दिवस कंप्लीट झाला, 7 दिवस तुमचा जप झालाय, तर मग आता काय करायचं, तर हे नामस्मरण आहे ना आपल्याला आयुष्यभर ठेवायचं असतं. फक्त काय करायचं, मग तुम्हाला जर रोज जमत नसेल तर दर आठवड्याला किमान तुम्ही गुरुवारी तरी सर्व 3 नामाचा जप एक एक माळ तरी करा. हे 7 दिवसाचे जप करताना काही नियम आहेत का, तर हो आहे. जप करताना काही चुका आपल्याला टाळायच्या असतात, की जसे की जप करताना तुम्ही गप्पा मारणं, घाई करणं किंवा मनात शंका ठेवणं, हे जे काही तुम्ही करत असतात ना ते टाळा. कारण नाम हे एक करार आहे जो तुमच्यात आणि दत्तगुरूमध्ये झालेला आहे आणि तो एक प्रामाणिकपणे आपल्याला करायचा असतो. त्यामुळे जप करताना तुम्ही गप्पा मारून जप करू नका किंवा मोबाईल बघत सुद्धा जप इथं आपल्याला करायचं नाही. जप करण्यासाठी एक ठराविक आसन, माळ आणि वेळ अवश्य ठेवा. कारण तुम्ही जर प्रत्येक वेळी त्याच वेळेला जप केला तर त्याचे फल आपल्याला लवकर मिळतात. त्यामुळे शक्यतो दिवसाचे तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल ते ठरवण्याचा प्रयत्न करा. दत्तगुरूंच्या या 3 नामाचा जप फक्त 7 दिवसात प्रयोग नाही तर आत्मिक परिवर्तनाचा मार्ग आहे. तुमचं नशीब, तुमची परिस्थिती आणि तुमचं मन सगळं या नामाच्या शक्तीनं बदलू शकतं. श्रद्धा, सातत्य आणि कृतज्ञता या 3 गोष्टी जप करताना लक्षात ठेवा. एकदा का हा अनुभव तुम्ही घेतला ना, परंतु तुम्ही नंतर त्याला सोडणार नाही. म्हणजे असा हे नामजप आहे. नामजपाचा तुम्ही अनुभव नक्कीच घ्या. कारण दत्तगुरू तुमचे नशीब बदलण्यासाठी वाट बघत आहेत आणि कदाचित हा तुमच्यासाठी हा संदेश आहे. दत्तगुरूंच्या नामाची सूक्ष्म लय. दत्तगुरूंचे नामजप करत असताना त्यांचा आवाज, गती आणि लय मनावर खोलवर उतरते. जप हा फक्त ओठाचा उच्चार नाही तर श्वास, हृदयाची आणि आत्म्याची एक लय असते. जसजसा हा जप आत जातो ना तसतसं मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं. ह्या 7 दिवसात तुमची शक्ती इतकी दृढ होते की तुमचं मन नैसर्गिकपणे दिवसभर नामजप हे करत असतं आणि तो क्षण असतो जेव्हा दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला जीवनात नक्कीच मिळते. त्यामुळे दत्तगुरूंचं हे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण दत्तगुरूंचे नाम जपत असतो तेव्हा आपण केवळ शब्द नाही तर जे काही आपण बोलतो ती दैवी तरंग आपल्याशी जुळत असते आणि या तरंगामुळे तुमच्या भोवतालची जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित करीत असते. या ऊर्जेमुळे नवीन संधी, योग्य लोक आणि अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे येते. जणू एखादा बंद दरवाजा हळूहळू उघडत आहे आणि प्रकाश आत येत आहे असं आपल्याला भासत असतं. त्यामुळे ही नामजप यशाची एक गुरुकुल्ली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. नामस्मरण सुरू केल्यानंतर तुम्हाला कधी कधी जाणवेल की कुणीतरी तुमच्या जवळ आहे. एक शांत उभ, मनाला आधार देणारी एक उपस्थिती, हा दत्तगुरु स्पर्श आहे. जप सुरू करण्यापूर्वी एक स्पष्ट संकल्प तुम्हाला करायचा असतं. दत्तगुरु, माझी नशीब बदलण्याची शक्ती तुमच्याकडे आहे आणि मी पूर्ण श्रद्धेनं तुमच्या चरणी आलो आहे. हा संकल्प तुमच्या जपाला वेग देतो. त्यामुळे संकल्प म्हणजे दैवी आदेश जो तुमच्या अवचेतन मनाला दत्तगुरूंच्या इच्छेशी जुळवतो. 7 दिवसाचा जप करताना आपल्याला संकल्पयुक्त जप हा करायचा असतो. त्यामुळे तुमची काही जी काही मनोकामना असते ना ती लवकर पूर्ण होते. म्हणून कुठलीही सेवा करण्या अगोदर तुम्ही संकल्प हा नक्कीच करा. नशीब बदलणं हे एकदा होऊन थांबणारं काम नाही, ते कायमस्वरूपी टिकावं यासाठी तुम्ही नामजपाला आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवा. 7 दिवसानंतर रोज थोडा वेळ जपासाठी ठेवा. ही सवय तुमच्या मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि अदृश्य संरक्षण निर्माण करणारं एक कवच आहे. दत्तगुरूचे नाम म्हणजे नशिबाने नव्याने केलेली एक ऊर्जा आहे. एकदा ही ऊर्जा तुमच्या सोबत आली की मग कितीही मोठं संकट येऊ द्या त्यापासून दत्तगुरू तुमचे संरक्षण नक्कीच करतात. त्यामुळे हे दत्त नामस्मरणाचे 3 जे काही नामजप तुम्हाला सांगितले आहेत त्या नामजपाचा आपल्याला 7 दिवसात अनुभव हा घ्यायचा आहे. 7 दिवसात तुम्ही जमल तर तुम्ही एक माळ रोज नामजप केला तरी काही हरकत नाही. म्हणजे 3 नामजप आहेत ना ते 3 नामजप आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ या 3 वेळेत तुम्ही नामजप एक माळ केली ना तर हे काही हरकत नाही. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी हे 3 नामजप खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे 3 नामजप तुमच्या आयुष्यात नक्कीच उतरवण्याचा प्रयत्न करा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करा. दत्तगुरूंचे तुमचे सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होऊच हीच माझी श्री गुरु दत्त चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.